छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांना बायोलॉजीचेही शिक्षण दिले होते, याची कल्पना खूपच कमी लोकांना आहे। पण पुढे जाण्याआधी अशाच माहितीपूर्ण ऐतिहासिक व्हिडिओसाठी आपल्या बाहेरच्या शाहीच्या परिवाराचा भाग व्हायला विसरू नका। याचे अनेक पुरावे इतिहासामध्ये आहेत, ज्यापैकी एक म्हणजे जेव्हा शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा काढला तेव्हा बाहेर आलेले आंतडी सावरत अफजल खान शामियान्याबाहेरील त्याच्या पालखीमध्ये जाऊन बसला आणि त्याची पालखी उचलणारी भुई त्याला घेऊन पळू लागले। पण तोवर पाठीमागून शिवरायांचे अंगरक्षक संभाजी कावजी खानाच्या पालखीचा पाठलाग करत आले आणि याची नोंद समकालीन इतिहासामध्येही आहे की संभाजी कावजींनी पालखीतून अफजल खान घेऊन जाणाऱ्या 3 भुयांच्या पायाच्या ढोन शिरा कापून काढल्या। पाय निकामी झाल्याने पालखी खाली पडली आणि संभाजी कावजींनी अफजल खानाचे मुडके मारले आणि ते स्वतःसोबत घेऊन गेले। आता जर आपण आजच्या विज्ञानामध्ये गेलो तर ढोन शिर, ज्याला आपण आजच्या बायोलॉजिकल भाषेमध्ये ॲचिलिस टेंडन ही म्हणतो, ही शिर कापली गेल्यानंतर मानवी पाय संपूर्णपणे निकामी होतो आणि ही शिर तलवारीने कापणे अगदी सोपे असते, कारण ही शिर लगेचच पायाच्या पाठीमागे टाचेच्या वरती असते। आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजपासून जवळजवळ 350 वर्षांपूर्वी शिवरायांच्या त्या अंगरक्षकाने या सर्व गोष्टींचा अभ्यास केला होता। यावरून आपल्याला एका गोष्टीची कल्पना येते की शिवरायांसोबत त्यांच्या मावळ्यांनाही युद्धशास्त्रासोबत जीवशास्त्राचाही अभ्यास होता।